हा प्रश्न सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरवर सीईटी 2017 आणि 2025 ला आलाय बघा. फॉर ए ट्रान्झिस्टर अल्फा डीसी अँड बीटा डीसी आर दी करंट रेशोज, देन दी व्हॅल्यू ऑफ बीटा डीसी मायनस अल्फा डीसी डिवायडेड बाय अल्फा डीसी इंटू बीटा डीसी that is equal to option A 2.5, B2 C 1.5 and D1. मग आता बघा आपल्याला बीटा डीसी मायनस अल्फा डीसी डिवायडेड बाय अल्फा डीसी इंटू बीटा डीसी दॅट इज इक्वल टू 1 असं विचारलंय. मग आता इथं सिक्वेन्स जरी बदलला, आपण गुणाकारात क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही. बीटा डीसी इंटू अल्फा डीसी असं केलं तरी पण व्हॅल्यू तीच येणार आहे. मग शोधू आपण. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो करंट गेन आहे हा कॉमन इमिटर साठी असतो, हा जो करंट गेन आहे हा कॉमन बेस साठी असतो. मग आता सोपा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, न्यूमरेटरला बीटाच्या व्हॅल्यूत पण आयसीच घ्यायचं आणि अल्फाच्या व्हॅल्यूत पण आयसीच घ्यायचं. आणि मग आता हा जर कॉमन इमिटर साठी आहे म्हणून इथं बेस करंटनी भागायचं आणि हा कॉमन बेस साठी आहे तर इथं इमिटर करंटनी भागायचं. समजलं का? हा कॉमन इमिटर साठी असतो, हा करंट गेन, आणि हा कॉमन बेस साठी असतो. आणि म्हणून या पद्धतीने आणि नेहमी इमिटर करंट हा बेस करंट आणि कलेक्टर करंटची बेरीज असते. आणि म्हणून आपल्याला इथे याच्यावरून आयई मायनस आयबी दॅट इज इक्वल टू आयसी असं इक्वेशन मिळतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता व्हॅल्यू टाकून देऊ आपण. बीटा डीसीची व्हॅल्यू टाकली, अल्फा डीसीची व्हॅल्यू टाकली, इथं पण बीटा डीसी अल्फा डीसीची व्हॅल्यू टाकली. मग कलेक्टर करंट काय घेतला, कॉमन घेतला. मग इनसाइड ब्रॅकेट काय राहिलं, 1 अपॉन आयबी मायनस 1 अपॉन आयई राहिलं. इथं आयसीचा स्क्वेअर, आतमध्ये 1 अपॉन आयबी इंटू आयई. आता एलसीएम काढला आपण, आयबी इंटू आयई, आणि म्हणून इथं काय झाले, आयई मायनस आयबी. मग आता बघा हे आणि हे कॅन्सल झाले. हे आयबी आयई आयबी आयबी दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे त्याच्यामुळे ते कॅन्सल झाले. एक आयसी कॅन्सल झाला आणि इथं काय शिल्लक राहिलं, आयई मायनस आयबी डिवायडेड बाय आयसी. मग त्याची व्हॅल्यू काय टाकली आपण, आयबी मायनस आयई ची व्हॅल्यू जी काही आहे, आयई मायनस आयबी ची व्हॅल्यू इथं आयसी टाकली. आयसी डिवायडेड बाय आयसी काय आलं, 1 आलं. आणि म्हणून डिरेक्टली तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की बीटा मायनस अल्फा डिवायडेड बाय बीटा इंटू अल्फा दॅट इज इक्वल टू 1 की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. एवढं सोडवत बसायची गरज नाही. डिरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी तो 1 येतो. ओके. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.